पण काही लोक कधीच दुसऱ्याचं ऐकत नाही. ते म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. पण अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही. कधीतरी दुसऱ्याचं ऐकायला शिका. एका गावात एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची आहे, काय काय लागेल यादी तयार करून द्या. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची महापूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, असं कसं, पूजा मलाच करायचे. ब्राह्मण म्हटले, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळताना महिला मंडळ त्या कधीच कुणाला ऐकत नाही. ती म्हटली, पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काही घेऊन बसताव. बाई चांगला अनुभव दिसतोय. सुपारी. मग पुरुष लोकांक जर सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. म्हटले, असं कसं, पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करताही नवरा म्हणून काहीतरी असेलच. हवं तर तुम्ही थोडा शास्त्राचा अभ्यास करा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरामध्ये ब्राह्मण उठला. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना, तर तुम्ही नवरा म्हणून चांगला मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक कधी ऐकत नाही त्यांच्या करता हा उपाय. जीवनामध्ये दुसऱ्याचं कधीतरी ऐकत जा. जास्त ऐकू नका. संतांचं हे सुद्धा म्हणणे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तुम्ही लोकांचं अवश्य ऐका, पण तुमच्या मनाला वाटेल तेच करा. कारण संत महात्मे म्हणतात, मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी फार महत्वाच्या आहे. ज्या टायमाला या तीनही गोष्टी एकत्र येतात त्या टायमाला माणसाचा मृत्यू होतो. कधी कधी माणसाचा ऍक्सिडेंट होतो. आजूबाजूचे 2-4 लोक जागेवर जातात, तो एकटाच वाचतो. त्या टायमाला अनेक लोक म्हणतात, तुझा काळ आला होता पण तुझी वेळ आली नव्हती. मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एका बाबाच्या मुलाचं लग्न झालं. लग्न होऊन जवळजवळ 16 वर्ष झाले पण घरामध्ये काही मुलगा होईना. घरातल्या लोकांनी अनेक डॉक्टर बघितले, अनेक प्रकारचे उपाय केले. शेवटी 16व्या वर्षी घरातल्या लोकांनी पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला, पांडुरंगा आळंदी ते पंढरपूर आम्ही तुझी पायी वारी करू, पण आम्हाला एखादा सुंदर पुत्र एखाद्या घरामध्ये जन्माला येऊ दे. घरातल्या लोकांनी पायी वारी केली. नवसाला पांडुरंग पावला. सुंदर असा मुलगा जन्माला आला. 5वीचा दिवस उजाडला आणि 5वीच्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला स्त्रिया एक पाटा मांडतात. तुमच्याकडे मांडतात ना पाटा, चटणी वाचायचा तो पाटा म्हणतात. आणि असं म्हणतात की 5वीच्या दिवशी रात्री 12 वाजता सटवी येते आणि मुलाचं नशीब सटवीचा टाक त्या पाट्यावर मांडते आणि त्या मुलाच्या कपाळावर लिहून जाते. आता रात्री 12 वाजता सटवी येणार. बायकांनी तयारी करायला सुरुवात केली. बाबांनी विचारलं, ही तयारी? बायकांनी सांगितलं, रात्री 12 वाजता सटवी येणार आहे आणि या मुलाचं नशीब त्याच्या कपाळावर लिहून जाणार आहे. बाबा म्हटले, मुलगा जो काही झालाय तो आम्हाला पंढरीच्या पांडुरंगाच्या नवसानं. सटवी कधी येते आणि नातवास नशीब कपाळावर कसं लिहिते हेच मी बघतो. म्हणून सटवीला घरामध्ये येऊ द्यायचं नाही आणि नातवाचं नशीब कपाळावर लिहू द्यायचं नाही. याच्याकरता 11:30 वाजल्यापासून म्हातारा दाराच्या उंबऱ्यामध्ये काठी घेऊन बसला. कशाला? सटवीला मारायला. 11:45 वाजत आले होते. म्हातारा म्हटला, सटवीची माझी भेट होणार. 12ला 5 मिनिटं कमी होते आणि तेवढ्यात बाबाला झोप लागली. बाबा झोपले. सटवी आतमध्ये गेली. नातवाच्या कपाळावर काहीतरी लिहिलं. पुन्हा बाहेर आली. म्हातारा म्हटला, का ग सटवी आतमध्ये कधी गेली आणि माझ्या नातवाच्या कपाळावर काय लिहिलंय? सटवीनं सांगितलं, बाबा तुझ्या नातवाच्या कपाळावर एकच लिहिलंय, जेव्हा तुझा नातू लग्नाचं होईल त्याचं लग्न जमेल. लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांची झुंज होईल आणि त्याच बैलांचा झुंजीमध्ये तुझ्या नातवाचं मरण आहे. 16 वर्षानंतर नातू झालाय आणि त्यातल्या त्यात मुलाच्या लग्नाच्या दिवशी मरण. मुलाचं लग्न जमलं. लग्नाचा दिवस उजाडला. नवरदेवाची मिरवणूक काढली. मंडपात आणली. 11:15 वाजले होते. बाबाला सटवीचं वाक्य आठवलं, बाबा तुझ्या नातवाचं मरण. लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये 2 बैलांचा झुंजीत आहे. बाबांनी सांगितलं, थांबा, लग्न लावायचंय, लग्न असं लावा, नवरा नवरी घरात ठेवा, सगळा समाज मंडपात ठेवा, अन्यथा माझ्या नातवाचं लग्न सुद्धा लावू नका. म्हाताऱ्याच्या सांगण्यानुसार नवरा नवरी घरात ठेवली. ब्राह्मणानं मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो
ब्राह्मण मंगलाष्टक म्हणत होता. बरोबर दुपारचे 12 वाजले आणि ज्या घरात मुलाचं लग्न लावायला घेतलं होतं ना त्या घरामध्ये शेतकऱ्यांचा बैल पोळ्याचा सण झाला होता. त्या घरातल्या लोकांनी मातीचे जे काही बैल असतात ना ते वरती आढ्याला टांगून ठेवले होते. बरोबर त्या बैलांखाली नवरदेव उभा होता. बरोबर 12 वाजले. संपूर्ण बैलांचा जोडगा नवरदेवाच्या डोक्यात पडला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. मंडपामध्ये एकच आरडाओरडा झाला. नवरदेव गेला. कशामुळे गेला? बैल त्याच्या डोक्यामध्ये पडले. मग ते बैल कसे होते? खोटे होते, मातीचे होते. पण सटवीनं त्याचं मरण लग्नाच्या दिवशी दुपारी 12 वाजता लग्न मंडपामध्ये बैलांमुळे मरण सांगितलं होतं. बैल खरे असो खोटे असो त्याचा मृत्यू ठरला. एकदा का माणसाची स्थळ काळ वेळ निश्चित झाली का माणसाचा मृत्यू हा तिथे होत असतो. म्हणून संत महात्मे म्हणतात एवढी घाई आम्ही तुम्हाला कशा करता करतोय. संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, संत संग धरा तुम्ही, संत संग धरा, हरी भजन करा. संत संग धरा. पाठी लागला से काळ दात खातो करा करा. पाठी लागला दात खातो करा करा. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले हरी भजन करा. पाठी लागला से पाठी लागला से संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. पाठी लागला से काळ दात खातो करा करा. काळ तुमच्या माझ्या पाठीशी लागलाय आणि या सगळ्यातून जर वाचायचं असेल तर उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला मला वाचवणार आहे. तुकोबराय म्हणतात तो काळ तुमच्या माझ्या शिरावर एखादा उंदरासारखा बोक्यासारखा टपून बसलाय. अभंगाचे दुसरे चरण. पाहतो मंदिर घेऊन जाय बोका. 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 पाहतो
जीवनी जाय बोका तैसा काळ लोकाने तसे तुकोवर आहे म्हणतात तो काळ तो यम तुमच्या माझ्यावर प्रत्येकावर की ज्याप्रमाणे उंदराच्या शिकारी करता बोकाने मी टपून बसलेला असतो आणि योग्य संधी सापडली का त्या उंदरावर झडप घालतो त्याप्रमाणे तो काळ तो यम तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर टपून बसलेला आहे. भगवान परमात्म्याने तुमच्या माझ्या जन्माची वेळ सांगितली पण मरणाची वेळ मात्र भगवंतानी कळू दिली नाही. कदाचित डॉक्टर सांगू शकतात की ह्या तारखेला तुमच्या बाळाचा जन्म होणार आहे आणि त्या दिवशी आपल्या बाळाचा जन्म होतो सुद्धा पण अजूनपर्यंत असं एकही विज्ञानानं एकही डॉक्टरानं एकही ज्योतिषानं सांगितलं नाही का बाबा तुमचं मरण ह्याच दिवशी होणार आहे. देवाची बाबा पुढच्या महिन्यामध्ये आता तू मरणार आहे तर ह्याच महिन्यामध्ये लोक हार्ट अटॅक येऊन गेले असतील. म्हणून मरणाची वेळ मात्र भगवंतानं कळू दिली नाही. जन्माची वेळ तुमच्या भगवंतानं सांगितली. म्हणून प्रत्येक माणसाने जीवन आनंदाने जगलं पाहिजे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म माणसाचा जन्म म्हणजे शेवटचा जन्म आहे. परत तुम्हाला आम्हाला पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल पण शरीर मात्र माणसाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. कारण या जगामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभत्रयमेवः मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. पहिलं सांगितले मनुष्यत्व सगळ्यात दुर्लभ आहे तो मनुष्य देह. नरदेह दुर्लभ जाना दुर्लभ जाना किती गोड म्हटले होते मागच्या दादा डायरेक्ट नाचायला लागले गळ्यात घातले ते खूप गोड नाचले बरं का. धन्यवाद. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 70 वर्षाची गणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. अतिशय दुर्लभ असा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दिलाय. पण या दुर्लभ नरदेहाने जन्माला आल्यानंतर माणसाने जीवन आनंदाने जगलं पाहिजे. कारण संत महात्मे म्हणतात का अंतकाळी आपण त्याचं नामचिंतन जर केलं अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा आणि सुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी आपण देवाचं नामचिंतन केलं तर संत महात्मे म्हणतात तुमचा माझा उद्धार होणार आहे. भगवान परमात्म्यानं पायी दिले पायी तीर्थयात्रा घडो देह संता घरी पडो हाताने टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरी. हाताने टाळी वाजवली पाहिजे तोंडाने हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कानाने कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा. आई करे कान तुम्ही आई करे कान तुम्ही आई करे माझा विठोबा गुण माझा विठोबा गुण माझे
कानाने ऐक.